मंत्रिमंगल प्रभात लोढांनी काल राज ठाकरेंची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। लोढांनी प्रत्येक प्रभागात कबूतरखाना होणार असल्याची केली होती घोषणा। मनसेनं कबूतरखान्यांना केला होता विरोध। मंत्री छगन भुजबळांविरोधातील 2021 बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष कोर्टाचे आदेश। 6 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। राज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देणार पंचनाम्याचे आदेश दिले। अजित पवारांची माहिती। आज मागासलेपणा हा राजकीय स्वार्थ बनत चाललाय। प्रत्येक जण मी मागास आहे म्हणतोय, नितीन गडकरींचं वक्तव्य। 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्व निवडणुका घ्या। नोव्हेंबरपर्यंत ईव्हीएम मशीन्स पुरवा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे आयोगाला आदेश। मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप सेवा पंधरवडा साजरा करणार, तर पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे आज ड्रोन लाईट शोचं आयोजन। अपग्रेडेशनसाठी मुंबईतील मोनोरेलची सेवा 20 सप्टेंबरपासून तात्पुरत्या स्वरूपात स्थगित। काम पूर्ण झाल्यानंतर मोनो पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत सज्ज होणार। पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी। बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी गावात पंकजा मुंडेंकडून नुकसानीचा आढावा। सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ। सोनं 1,14,000 तर चांदी 1,33,000। छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्याची आत्महत्या। शेती नुकसानाबाबत तक्रार, मात्र अधिकाऱ्यांनी उलट उत्तर दिल्यानं पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याची विहिरीत उडी। सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील 17,85,714 हेक्टर क्षेत्र बाधित। 30 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक फटका। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास उपाययोजना सुरू। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। आजपासून मुंबईत पावसाचा जोर कमी होणार। आंध्र प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यभरात पाऊस।